हॅलो, आपण हे इलेक्शनचं रिझल्ट बघत बसला असाल का नाही? अहो, मला तरी बेंगाल आणि आसामचं रिझल्ट बघून एकदम खूप आश्चर्य वाटला. म्हणजे एवढी मोठी विक्ट्री, एवढा मोठा बदल कशामुळे झालेला आहे? हा बदल सायन्सचा आहे का आताची युवा पिढीचा बदल आहे का? म्हणजे असं माझे वाचनात आलं होतं, आत्ताचे मतदार याद्यात युवा पिढीचं नंबर जास्त आहे म्हणून. म्हणजे युवकांचे वोट जास्त होते, जेन जी काय म्हणतात ते. म्हणजे ते तरुण समुदायानं एवढा बदल घडवून आणलेला आहे का? अहो, वेस्ट बेंगालमध्ये मला वाटते BJP 200 पार करणारच. आसाममध्ये तसंच आहे, सगळे बदल होणार आहेत अशी चिन्ह तरी दिसतात. आणि हा कशामुळे एवढा मोठा बदल झाला? नो डाऊट आता बेंगालमध्ये काय, ममता दीदी म्हणजे सगळे लोकांच्या लाडक्या दीदी होत्या त्या. आणि त्यांना पण गॅरंटी होती त्यांना कोणी तिथून हलवू शकणार नाही असं. नो डाऊट त्या जिंकतील, पण त्या बहुतेक पुढे आहेत. पण इन ऑल त्यांचा पक्ष मात्र मागे पडलेला आहे. हा विजय कशाचा विजय असं वाटते आपल्याला? हा विजय आपले देशाचे, आपले सरकारनं केलेले चांगले कामांचा विजय आहे असं वाटते का? म्हणजे आपले तरुण पिढीला हे सगळे बदल आवडलेले आहेत असं मला तरी वाटते. बघू आता थोड्याच वेळेनं आपला पूर्ण रिझल्ट अनाऊन्स होईलच. बघू आपण. मी पण खूप इंटरेस्टेड आहे, आपणही असाल. हॅव ए गुड डे.